नमस्कार मंडळी. आता अधिक मास सुरू आहे आणि या अधिक मासामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची, आपल्या कुळाचे रक्षण करणारी आहे, तिचं आपल्याला मान सन्मान करायचा आहे. तिची आपल्याला या अधिक मासामध्ये ओटी आवर्जून भरायची आहे. आता ही ओटी तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी भरू शकता. आता ओटी कशी भरायची आहे तर बघा, यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये आपल्या बघा, ज्या वेळेस आपण आईची ओटी भरतो त्यावेळेस परंपरेनुसार आपल्याला कॉटनची किंवा रेशमी साडी आईला आपल्याला घ्यायची असते. त्यानंतर त्या साडीवर आपल्याला खण, नारळ ठेवायचे आहे, थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे, शेंडी नारळाची आपल्याला देवीकडे करायची आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत. तांदळावर खारीक, वाटी, सुपारी, हळकुंड, बदाम आणि खडी साखर ठेवायची आहे. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा, त्याचबरोबर आईला आपल्याला 16 शृंगार ठेवायचे आहेत. याचप्रमाणे यथाशक्ती आपल्याला दक्षिणा त्यावर ठेवायची आहे. आणि हे ताट आहे, हे ताट आपल्याला छातीशी लावायचं आहे आणि नंतर आईचा जय जयकार करायचा आणि त्यानंतर देवीकडे चैतन्य मिळावं, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, घराची प्रगती व्हावी अशी देवीला प्रार्थना करायची आहे. आणि हे ओटीचं ताट देवीच्या चरणावर आपल्याला अर्पण करायचं आहे.